आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. आयकर खात्यानं सुद्धा अनेक नियमांमध्ये, अनेक संज्ञांमध्ये बदल केलेला आहे. आपण आपलं आयुष्य सुरळीत चालण्याकडे लक्ष देतो. आपलं आरोग्य नीट राहील इकडे लक्ष देतो. आपल्या भावभावनांना सांभाळतो. नातेसंबंध सांभाळून वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र बऱ्याच वेळेला आपलं आर्थिक नियोजनाकडं दुर्लक्ष होतं आणि आर्थिक नियोजन फसल्यानं किंवा तिकडं दुर्लक्ष झाल्यामुळं वाताहत झालेली माणसं आपल्याला अवतीभोवती दिसतात सुद्धा. तरीही आपण हा विषय अतिशय गांभीर्यानं बऱ्याच वेळेला घेत नाही. आपली आवक आणि जावक याच्यावर आपलं डोळ्यात तेल घालून लक्ष असलंच पाहिजे. अंथरूण पाहून पाय पसरावेत ही जुन्या लोकांनी केलेली म्हण कधीही विसरू नये. आपल्या आवकीच्या प्रमाणामध्येच आपला खर्च असेल इकडे लक्ष राहिलं पाहिजे. योग्य तितकी बचत भविष्यकाळासाठी होते का नाही इकडे लक्ष राहिलं पाहिजे. आणि वायफळ खर्च किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी केलेला खर्च अशा खर्चांकडं आपण लक्ष देऊन त्याच्यावर लगाम हा घातलाच पाहिजे.